कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री 10% कोट्यातील सदनिका मंजुरीत गैरप्रकार केल्याबाबत दोषी ठरवण्यात आलं होतं। आता या प्रकरणामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिलाय। मात्र याचिकाकर्ते आता उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरील कारवाईची टांगती तलवार तुर्तास दूर झाली आहे। कारण जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। सरकारी कोट्यातून सदनिका बळकावल्याप्रकरणी नाशिकच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं कोकाटे बंधू यांना 2 वर्षांचा कारावास सुनावलेला होता। अपिलामध्ये जो आम्ही शिक्षेला स्थगिती मिळावी, कन्व्हिक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कोकाटे बंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील चालेपर्यंत स्टे दिलेला आहे। म्हणजे आता 2 ऑर्डर झालेले आहेत। एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला, आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे, स्टे केलेला आहे। सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं आणि अतिशय पॉझिटिव्ह काम हे कृषी मंत्री म्हणून ते त्यांच्या कालावधीमध्ये करत होते। मात्र या निकालामुळे थोडा किती नाही म्हटलं तर एक सेटबॅक आम्हाला बसलेला होता। पण आज मेहरबान न्यायालयीन कोर्टाने आज आमच्या बाजूने निकाल देऊन आज स्टे देऊन एक खूप मोठा दिलासा आम्हाला निश्चितपणे दिलेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास सुनावल्यानं मंत्रिपदासह त्यांची आमदारकीही धोक्यात आली होती। त्यामुळे या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेत 2 याचिका दाखल केल्या होत्या। याच दरम्यान माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली दिघोळे, सिन्नरमधील शरद शिंदे आणि झुंजार आव्हाड यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करत कोकाटे यांच्या अडचणी वाढवलेल्या होत्या। मात्र माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानं याचिकाकर्ते आता उच्च न्यायालयामध्ये निकालाविरोधात धाव घेणार आहेत। त्याने उघडपणे खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केली, गरीब जनतेची फसवणूक केली आणि प्लॉट लाटली, त्याची किंमत आज 20 कोटी रुपये। तो असा जो आमदार आहे, अशा आमदाराला आमदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाहीये। तथापि न्यायालयाने त्याला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे त्या स्थगिती विरोधात आमदार उच्च न्यायालयामध्ये लवकरच अपील दाखल करण्यात येईल। तो जो अर्ज आहे त्याच्यासोबत मेहरबान न्यायालयापुढे केलेला ॲफिडेव्हिट आहे आणि ॲफिडेव्हिटवर कायदेशीर मुद्दे मांडलेले आहेत। आवश्यक तो कायदेशीर पुरावा कोर्टासमोर असताना, ॲफिडेव्हिट असताना असा निकाल जो दिला गेला आहे, मला विश्वास आहे की या निकालाचं जे आयुष्य आहे ते जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस राहील। 1995 मध्ये शासनाच्या 10% कोट्यातून 2 सदनिका घेतल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या बंधूवर आहे। नाशिक मधील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये 2 सदनिका आहेत। या सदनिकांसाठी उत्पन्न कमी दाखवून कागदपत्रांची फेरफार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला। त्यामुळे विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। राहुल गांधीसाठी वेगळा कायदा आणि कोकाटेसाठी वेगळा कायदा, म्हणजे हे 2 तोंडी जे साप असतात तशा पद्धतीचं राज्याचं सरकार वागते आहे, भाजप वागते आहे, हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। आज त्यांनी स्थगिती आणली असेल, पण ऑलरेडी त्यांना खालच्या कोर्टाने जी पनिशमेंट सुनावलेली होती त्यावेळेस राजीनामा का घेतला नाही आणि त्यांचं सदस्यत्व का रद्द केलं गेलं नाही, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं। खरं तर खोटी माहिती देऊन भूखंड सदनिका हस्तगत केल्याबद्दल न्यायालयानं शिक्षा दिलेली असताना असा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राहूच कसा शकतो? एक प्रकारे शासनाची लूट करणाराच माणूस मंत्री होत असेल तर त्या माणसाला मंत्रिमंडळात राहण्याचा काय अधिकार आहे आणि मुख्यमंत्री अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवतातच कसे? माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याचं जिल्हा न्यायाधीशांनी म्हटलं होतं। त्यामुळे उच्च न्यायालयामध्ये हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचा कितपत निभाव लागतो यावरच पुढचं गणित अवलंबून असणार आहे। तुर्तास कोकाटे यांची सध्या तरी आमदारकी आणि त्यावर अवलंबून असलेलं मंत्रिपद शाबूत आहे। किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।